आता तुम्ही मी बोलायचं. विद्यार्थी किती आहेत? किती आहेत? 3 विद्यार्थी आहेत आणि 3 विद्यार्थ्याची परीक्षा घ्यायचं गुरुजींनी ठरवलं. गुरुजींनी म्हणजे सरांनी ठरवलं. काय घ्यायची? गुरुजी म्हणले, आता जुन्या काळची कथा या. गुरुजी म्हणले मला उद्या कार्यक्रमाला बाहेर जायचंय प्रवचनासाठी. 3 विद्यार्थ्यांना जवळ बोलवलं आणि 3 विद्यार्थ्यांना जवळ बोलून एक काम सांगितलं. काय काम होतं ते? गुरुजींनी सांगितलं आपल्या आश्रमाच्या बाहेर 1 किलोमीटरच्या आत एक नदी आहे. हो, त्या नदीला पाणी आहे. हो, त्या नदीचं पाणी आणायचं आणि आपल्या आश्रमामध्ये जो हौद भरलेला हौद ठेवलेला आहे तो हौद भरायचा. काय भरायचंय? काय भरायचंय? कशानं भरायचंय? पाणी कुठून आणायचंय? नदी किती लांब आहे? शबास, 1 किलोमीटरच्या आत किंवा 1 किलोमीटर. विद्यार्थी म्हणले ठीक आहे गुरुजी. रात्री विद्यार्थी झोपले, गुरुजी झोपले. गुरुजी उठायच्या अगोदर 3 विद्यार्थी उठले. 3 विद्यार्थी नदी किनारी गेले. अर्ध्या तासामध्ये हौद भरला. गुरुजी उठल्याबरोबर त्याच हौदातलं पाणी गुरुजींना दिलं. गुरुजी फ्रेश झाले आणि गुरुजींनी विचारलं काय रे तुम्ही हौद भरला का? विद्यार्थी म्हणले हो मी हौद भरला. हौद भरला म्हणल्याबरोबर गुरुजींनी विचारलं कशाने हौद भरला? नीट ऐका बाळांनो, इकडे बघा. बेडे बेडे सावधान, इकडे बघा. चला, विद्यार्थ्याला गुरुजींनी विचारलं हौद कशाने भरला? तर एक जण म्हणला मी कळशी घेतली होती. काय घेतली होती? एक जण म्हणला मी घागर घेतली होती आणि एक जण म्हणला मी हांडा घेतला होता. कळशी, घागर, हांडा. गुरुजी म्हणले ठीक आहे, ती कळशी घागर हांडा घेऊन या. तिघांनी कळशी घागर हांडा आणला, गुरुजीच्या समोर ठेवला. गुरुजी म्हणले भरलेला हौद रिकामा करा. भरलेला हौद. विद्यार्थ्यांनी लगेच हौद रिकामा केला. आता ही कथा जुनी म्हणून ठीक आहे बरं, ही कथा जुनी म्हणून ठीक आहे हौद भरणं रिकामा करणं. आताच्या काळात विद्यार्थी पहिली गोष्ट हौद भरणार आणि जर भरलेला हौद गुरुजीने लगेच रिकामा करायला लावलाय. भंगारे का रे? याचा का टकुरं बिकर शाट झालं का काय? उगं बेजारी लावली भरण रिकामा करा, भरण रिकामा करा, भरण रिकामा करा. बरोबर आहे का नाही? असंच वाटतं ना. विद्यार्थी म्हणले ठीक आहे, लगेच रिकामा हौद केला. गुरुजी म्हणले ती कळशी ठेवून द्या, घागर ठेवून द्या, हांडा ठेवून द्या. ही घागर हे हौद तर भरायचा आहे. मग कशाने भरायचा आहे? गुरुजी आश्रमात गेले. आश्रमाच्या त्यांच्या खोलीमधून गुरुजींनी एक वस्तू आणली. 3 वस्तू होत्या त्या. ती वस्तू होती दुर्डी. दुर्डी कळते ना? काय ठेवतो आपण त्याच्यात? चपात्या भाकरी. बरोबर? यस, बरोबर आहे का? दुर्डी तर ठेवतात ना. दुर्डी म्हणजे ग्रामीण भागातला पोळी डब्बा. त्याच्यामध्ये खाली कापड टाकायचं मुंग्या लागू नये म्हणून, किंवा पेपर टाकायचा, असंच आहे नाही. आणि मध्ये भाकरी चपात्या काय टाकायचे ते टाकायचं. ते शिक्यावर ठेवायचं आणि शेतात जायचं आणि गडबडीनं लेकरानं घरी जायचं. लेकराचा हात शिक्यावर पोहोचना, डाळजत बसलेली म्हातारी उठून काय शिक्यावरचं काढून देईना. असो, तो भाग वेगळा. दुर्डीमध्ये काय ठेवतात? बाळांनो ऐका, दुर्डी जर तुम्ही कधी घेतली आणि अशी जर सूर्याकडे धरली तर त्या दुर्डीमध्ये सांद्या दिसतात का नाही? छिद्र दिसतात का नाही? आमच्या गावामध्ये दुर्डी ज्वारी धुवायला वापरतात. तुमच्याकडे ज्वारी धुतात का? घरची ज्वारी दुर्डीतच धुतात ना. मी माझ्या आईला हे काम करू लागतो म्हणून मला माहिती आहे. खाली बादली ठेवायची, वर दुर्डी ठेवायची, त्याच्यामध्ये ज्वारी टाकायची, पाणी वाटायचं, कोंडा वर येतंय. चांगली जी म्हणले होते तसंच केलं सरनी. भाषणात म्हणले होते ना मी योग्य वेळी चिठ्ठी देईल. ऐका काय सांगू लागलो मी? काय सांगू लागलो? बस टाळ्या वाजवा एकदा यांच्यासाठी. ते दुर्डीमध्ये ज्वारी लगेच पाणी टाकलं की कोंडावर येतो, ज्वारी लगेच ती वाळू घातली जाते. ऐका, दुर्डीत पाणी बसतं का? पाणी निघून जातं. 3 जणांनी दुर्ड्या घेतल्या, नदी किनारी गेले. बाळांनो नीट ऐका, दुर्डी नदीमध्ये बुडवली, पाणी खाली गेलं. नदीमध्ये बुडवली, पाणी खाली गेलं. नदीमध्ये बुडवलं, पाणी खाली गेलं. त्यातला एक विद्यार्थी काय म्हणला माहितीये का? हे उगं बेजारीला काळ आहे म्हणला, अशानं काय पाणी भरणं होत नाही. त्यानं दुर्डी फेकली ना आश्रमात जाऊन झोपी गेलं. उरले किती? ते 2 जण प्रयत्न करत होते, दुर्डीत पाणी घेत होते, दुर्डीतलं पाणी गळत होतं, पाणी घेत होते, पाणी गळत होतं. त्या दोघातलं एक जण काय म्हणलं माहिती का? आता मानसिकता लक्षात घ्या. दोघातलं एक जण काय म्हणलं माहिती का? ते जे जाऊन झोपलंय ते हुशार आहे म्हणला, हे पागल आहे म्हणला, ह्याच्या नादाला आपण लाग. ते जे जाऊन झोपलं होतं का नाही त्याचा नाद करून ही बी जाऊन झोपलं. राहिलं एकच जण. ते दुर्डी बुडवीत होतं, पाणी गळत होतं, दुर्डी बुडवत होतं, पाणी गळत होतं. आणि बाळांनो, दुर्डी कशाची असते माहितीये का तुम्हाला? कशाची? मोठ्याने सांगा. काड्याची. आणि दुर्डीच्या ज्या काड्या असतात त्या कशाच्या असतात माहितीये का? शक्यतो बांबूच्या असतात. बांबूच्या. बांबू म्हणजे इळू इळू करतो का? इळूच्या त्या काड्या असतात.
आणि इळूचा आणि बांबूचा एक स्वभाव आहे शेतकऱ्याच्या अवलादीत समोर. शेतकऱ्याला माहिती आहे बांबू जेवढा पाण्यात भिजत असतो ना तेवढा तो फुगत असतो. 4 तास झालं एकटा पठ्या बादली आपलं ते जेव्हा दुरडी बुडवत होतं पाणी गळत होतं, दुरडी 4 तास नदीच्या पाण्यात भिजल्यामुळं तो बांबू फुगला. बांबू फुगल्यामुळं ज्या सांदी होत्या ना त्या सांदी बुजल्या गेल्या आणि बुजलेल्या सांदीमधल्या त्या दुरडीमध्ये पाणी साठलं. त्या एकट्या पोरानं आश्रमातला हौद भरला. संध्याकाळी गुरुजी परत आले. परत आलेल्या गुरुजी समोर ज्यांनी गुरुजीचं ऐकलं नाही का नाही ते शर्मेनं मान खाली घालून उभे होते आणि ज्यांनी गुरुजीचं ऐकलं का नाही ते गुरुजीच्या समोर असा हसत मुखानं उभा होता. समाजामध्ये असंच असतं, जे शिक्षकाचं ऐकत नाहीत ना ते 10-20 वर्षानंतर त्यांच्या समोर लाजेनं मान खाली घालून उभे असतात आणि जे शिक्षकाचं ऐकतात ना ते शिक्षकाच्या समोर हसत खेळत जात असतात. गुरुजींनी त्या दोघाला परत पाठवलं. ऐका, गुरुजींनी त्या दोघांना परत पाठवलं आणि ज्यानं हौद भरला त्याच्या खांद्यावर हात टाकला आणि गुरुजी बोलायला लागले त्या पोराला. गुरुजींनी विचारलं का रे हौद कसा भरलास? घडलेली सगळी हकीकत त्या पोरानं सांगितली. गुरुजी, दुरडी घेऊन नदी किनारी गेलो, दुरडी बुडवलं, पाणी खाली गेलं. दुरडी बुडवली, पाणी खाली गेलं. दुरडी बुडवली, पाणी खाली गेलं. पहिला गेला तेव्हा अर्धा कॉन्फिडन्स गेला होता, दुसरा गेला तेव्हा 80% कॉन्फिडन्स गेला. तरी प्रयत्न करतच होतो. दुरडी बुडवत होतो, पाणी गळत होतं. दुरडी बुडवत होतो, पाणी गळत होतं. 1000 वेळा मनामध्ये विचार आला की आपण हे पाणी इथं दुरडी टाकून द्यावी आणि आपणही आश्रमामध्ये जाऊन आराम करावा. आराम केला तर जीवाला जरा बरं वाटेल. पण गुरुजी, माझा मन एकच गोष्ट सांगत होतं की ज्या अर्थी तुला हे काम तुझ्या शिक्षकानं सांगितलंय, तुला तुझ्या गुरुजींनी सांगितलंय, त्या अर्थी याच्यामध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे. गुरुजी, तुम्ही सांगितलेल्या गोष्टीवर माझ्या मनाची श्रद्धा आणि माझा विश्वास होता म्हणून मी हा हौद भरू शकलो. हाच नाही, आयुष्यातला प्रत्येक हौद हा गुरुजीवर असलेल्या विश्वासानंच भरला जाऊ शकतो, अन्यथा भरला जाऊ शकत नाही. म्हणून गुरुजीवर विश्वास ठेवा. गुरुजी सांगते ते ऐका. जगाच्या पाठीवर एवढा फिरतो मी, मला महाराष्ट्रात असा एकही माणूस भेटला नाही जो माणूस म्हणला मी माझ्या शिक्षकाचं ऐकलं आणि वाया गेलो, मी माझ्या शिक्षकाचं ऐकलं आणि वाया गेलो असं सांगणारा एकही माणूस भेटला नाही. पण मी माझ्या गुरुजींचं ऐकलं नाही म्हणून आयुष्यामध्ये एवढे दुःखद प्रसंग आले असं सांगणारे 1000 माणसं बसले. म्हणून गुरुजीवर विश्वास ठेवा, शिक्षणावर विश्वास ठेवा. शिक्षण ही एकमेव ताकद आहे बाळांनो, दादांनो. मागे बसलेल्या लोकांना, पालकांना दुसरं एक सांगणं आहे, पोरांना शिक्षणाच्या प्रवाहात राहू द्या. आमच्याकडे एक नवीन सूर आलाय, कुठं शिकून लोकांचं भलं झालंय, कुठं नोकरी आहेत लोकायली. नोकरी हे शिक्षणाचं मूळ तत्व बिलकुल नाही. एक सर्वांगीण माणूस घडणं. नेल्सन मंडेला नावाचा एक तत्व येत आहे बाळांनो, तो असं म्हणतो एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन. काय सुंदर वाक्य आहे त्याचं. तो म्हणतो एज्युकेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट वेपन, वी चूज द एज्युकेशन वी कॅन चेंज द वर्ल्ड. या जगाला बदलण्याची ताकद ही फक्त शिक्षणामध्ये, दुसरीकडे ही ताकद बिलकुल नाही. हा अविनाश भारती कीर्तनकार आहे. मी कीर्तनकार माणूस आहे ना, पण मी फक्त कीर्तन करत नाही. मी BA केलं, MA केलं, MPhil केलं आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये मी PhD करतोय. PhD करत करत म्हणजे मी शिकल्याला महाराज आहे, हे बी राहू द्या लक्षात. आमच्या बी क्षेत्राचं असं झालं, काहीच जमाना गेलं की महाराज व्हालेत. एकाचा 10वीला एक पेपर गेला आणि त्याच्या बापानं मला फोन केला, जयहरी महाराज. म्हणलं जयहरी काय चाललंय? म्हणलं काय नाही, कार्यक्रम चालू आहे. ते म्हणलं पोराचा एक विषय गेला हो. म्हणलं मग काही तर करा. आता मी काय करू, मी काय बोर्डात ओळख आहे का काय, मी काय करणार आहे? म्हणलं नाही मी काहीच करू शकत नाही. नाही आळंदीत एखादी संस्था असली तर बघा. म्हणलं का, विषय काही निघत नाही. म्हणलं इकडे एक गेला, इकडे एक सुद्धा निघू शकत, हे काय सोपं आहे. परंतु मला बरेच जण म्हणले एवढं शिकले तुम्हाला नोकरी कुठं लागली. पण एकच वाक्य बोलून जातो, माझ्यासारखे कीर्तन करणारे 1000 महाराज आहेत, माझ्यासारखं कीर्तन करत फिरणारे लाखो महाराज आहेत. पण मी आज जगद्गुरु तुकारामांचा विचार घेऊन जर मेडिकल कॉलेजपर्यंत जात असेल, इंजिनिअरिंग कॉलेजपर्यंत जात असेल आणि 7 समुद्राच्या पल्ल्याड विदेशात दुसऱ्या देशामध्ये सुद्धा जर मी माझ्या तुकारामांचा विचार घेऊन जात असेल ना, तर त्याचं सर्वस्वी श्रेय मी फक्त शिक्षणाला देतो, बाकी दुसरं कुठंच नाही. म्हणून शिक्षणाच्या प्रवाहात लेकरं असू द्या, सगळ्याला सांगणे शिक्षणात. तुम्ही पण सांगतो तुम्हाला, लेकर शाळेकडे येऊ द्या. एखाद्या वेळा तुम्ही दिवाळीला एखादी साडी भावाकडून नाही आणा, काही हरकत नाही. पण एखाद्या लेकराला शाळेसाठी एखादी गोष्ट लागते ना, ते आणा. तुम्हाला सुद्धा सांगणं, एखाद्या वेळेला एखादी गोष्ट नाही करायची राहिली तर राहू द्या, पण शिक्षणाच्या बाबतीत नो कॉम्प्रोमाइज हा एक विचार सगळ्यांनी घ्या.